मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. बातमी पुऱ्या गुळवणीच्या महाप्रसादाची. आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात ग्रामदैवत हनुमानाच्या जयंतीनिमित्त पुऱ्या गुळवणीचा महाप्रसाद ग्रामस्थांनी तयार केला आहे. यंदा तब्बल 4 लाख पुऱ्या, 5 पिंप गुळवणी व 1000 किलो कांद्यांची चटणी असा महाप्रसाद तयार झाला आहे. या आगळ्या वेगळ्या महाप्रसादाची परंपरा आजही ग्रामस्थांनी टिकून ठेवली आहे. दरवर्षी थोरांदळे गावात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरी गुळवणीचा महाप्रसाद. यंदा मानसी 1 व उंबऱ्यामागे 2.5 किलो गहू ग्रामस्थांनी गोळा केला. तो एकत्र करून पुन्हा घरोघरी वाटण्यात आला. हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी गावातील महिलांनी एकत्र येऊन 4 लाख पुऱ्या लाटल्या. यावेळी पुरुष मंडळींनी पुऱ्या तळण्याचे काम केले, तर ज्येष्ठांनी कांदा चिरण्याचे काम केले. गुरुवारी दिनांक 2 रोजी सकाळी सूर्योदयावेळी हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे. यावेळी हरिभक्त परायण विलास महाराज मिंडे यांचे हनुमान जन्माचे कीर्तन होणार. हनुमान जयंतीचा हा प्रसाद चालू आहे, तर यासाठी महिलांचा काय प्रतिसाद आहे, कसा आहे? हनुमान जयंतीचा उत्सव हा प्रसादाशिवाय अपूर्णच. कारण आपण पाहताय कित्येक वर्षापासून इथं पुरांचा जो महाप्रसाद असतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो सहभाग असेल तो महिलांचा आहे. बरोबर. कारण महिला पुऱ्या लाटतात तेव्हा प्रसाद तयार होतो आणि 3 ते 4 लाख पुऱ्या, 4 ते 5 पिंप गुळवणी आणि कांद्याची चटणी असा प्रसाद असतो हनुमान जयंतीच्या दिवशीचा. हे जे बाहेरगावची जी पाहुणे मंडळी आलेली असते त्यांच्यासाठी हा प्रसाद बनवला जातो. तर आपण पाहत आहे आपल्या महिला सगळ्या संपूर्ण गावातल्या महिला त्या घरून गव्हाचं पीठ मळून घेऊन इथे येतात, पुऱ्या लाटून देतात आणि पुरुष मंडळी इथं पुरी तळण्याचं काम करतात. आता या महाप्रसादाची तयारी किती दिवसापासून सुरू असते? आधी मला वाटतं नवीन गहू निघतो, नवीन कांदे निघतात आणि ह्या नवीन गव्हाचं पीठ, नवीन कांद्याची चटणी, जेव्हा आपल्याकडे गहू तयार केला जातो तर तो पहिला गव्हाचा प्रसाद मारुती रायाला मिळतो. नमस्कार, मी श्रीराम टेमगिरे, मारुती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष थोरांदळे, श्री थोरांदळे. आमच्या या थोरांदळे गावातील सुमारे 48 वर्षापासून जो अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि त्या सप्ताहानिमित्त जो आमचा जो भंडाऱ्याचा जो कार्यक्रम असतो, काल्याच्या कीर्तन झाल्यानंतर भंडाऱ्याचा जो कार्यक्रम असतो त्या काल्याच्या कार्यक्रमासाठी आज पुरी करण्याचं काम जे महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने जे चालू आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर माझ्या उजव्या बाजूकडे जर पाहिलं तर तिथं पुऱ्या तळण्याचं पुरुष मंडळी, पूर्ण गावातील पुरुष मंडळी पुऱ्या तळत आहेत. आणि त्यांच्या शेजारी जर तुम्ही अजून पाहिलं तर अजून पुरुष मंडळी कांद्याच्या मिरचीसाठी कांदा कापित आहेत. ही उद्याच्या स्वयंपाकाची किंवा उद्याच्या याची आमची तयारी आहे. आमचे जागृत देवस्थानमध्ये सर्व ग्रामस्थ, गावकरी आणि सर्व पाहुणे मंडळी एवढे उत्स्फूर्त आणि हिरिरीने या कार्यक्रमासाठी जे भाग घेतात तर मी खूप त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद देतो.